नंदुरबार जिले के अक्कलकुआ तहसील के अति दुर्गम गमन गांव से सामने आई एक तस्वीर ने पूरे राज्य का ध्यान अपनी ओर खींच लिया। बैल की मौत के बाद आदिवासी किसान सोत्या वसावे खुद हल में जुटकर खेत की जुताई कर रहे थे। इसका वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के बाद उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मामला का संज्ञान लेते हुए तत्काल मदद के निर्देश दिए। इसके बाद शिवसेना के जिला प्रमुख एडवोकेट राम रघुवंशी और विधायक चंद्रकांत रघुवंशी की पहल पर किसान को नया बैल उपलब्ध कराया गया। इस दौरान सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने वीडियो कॉल के जरिए सोत्या वसावे से बातचीत कर उनकी स्थिति की जानकारी ली और भविष्य में भी हर संभव सहायता का भरोसा दिलाया। नया बैल मिलने से किसान परिवार के चेहरे पर फिर से मुस्कान लौट आई है। सोत्या वसावे ने कहा कि उनकी परेशानी को समझकर मदद करने के लिए उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सभी सहयोगी के आभारी है। आज पुन्हा एक संवेदनशीलतेचं एक उत्तम असं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेब यांनी काल भैयासाहेबांना फोन करून बैलाविषयी विचारणा केली आणि ते त्या शेतकऱ्याला बैल पोहोचवण्यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या आणि त्याप्रमाणे आज आमचे एक जिल्हा प्रमुख रामभैया रघुवंशी हे स्वतः या ठिकाणी आले आणि त्यांनी तो बैल त्या शेतकऱ्याकडे सुपूर्द केला आणि याच्यामध्ये श्रीकांत शिंदे साहेबांचे सुद्धा आभार मानावं तेवढे कमी आहे। त्यांनी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याशी संवाद साधला आणि शिवसेना कशी संवेदनशील आहे याचं हे उत्तम उदाहरण या ठिकाणी दिसलंय आपल्याला। बातमी प्रसारित झाल्यानंतर खरं तर एकनाथ शिंदे साहेबांनी याची दखल घेतलेली, नेमकं काय कसं कॉल आला आणि कशी मदत आपण केली? दुपारी साधारणतः 3:30 वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे साहेबांचा आमदार चंद्रकांत रघुवंशी साहेबांना फोन आला। त्यांनी सांगितलं की मी आता एक बातमी पाहिली आहे की अक्कलकुवा तालुक्यात दमन येथील एका शेतकऱ्याचा एक बैल वारला आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारची मदत नाही। तर साहेबांनी इच्छा व्यक्त केली की माझ्याकडून त्या शेतकऱ्याला एक बैल तुम्ही तातडीने घेऊन द्यायचा आहे, असा आदेश जेव्हा साहेबांचा आम्हाला भेटला, आम्ही सर्व दोघं जिल्हा प्रमुख मिळून विजूदादांना इथं फोन केला। विजूदादांना सांगितलं की आपण त्याला उद्या बोलूया, आज एक बाजारातनं बैल चांगला बैल विकत घेऊ आणि त्या शेतकऱ्याला आपण शिंदे साहेबाच्या वतीने दिलं पाहिजे। कारण सामान्य माणसाची नाळ जुळलेला एकमेव नेतृत्व महाराष्ट्रामध्ये जर कोणी असेल तर एकनाथ शिंदे साहेब आहेत। एकनाथ शिंदे साहेबांच्याच काळामध्ये शेतकऱ्यांचं 7.5 हॉर्स पॉवरचं वीज बिलही माफ झालं होतं। एक बातमी पाहून एक सामान्य कार्यकर्ता किंवा शेतकरीसाठी धावणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, आणि आज आम्ही तो बैल घेऊन त्या शेतकऱ्याच्या हाती दिलाय। ते दिल्यावरती साहेब तर कॅबिनेटच्या मीटिंगला होते, पण डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉलवरती त्या शेतकऱ्याची संवाद साधला आणि येणाऱ्या काळामध्ये पण त्या शेतकऱ्याला काही अडचण असेल तर संपूर्ण मदत केली जाईल असं त्याला आश्वासन दिलंय।